नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज अ वंडरफुल लाईफच्या वतीने श्री अतुल पाटील जे इंजिनिअरिंग क्षेत्रामधील नामवंत तज्ज्ञ आहेत, आपले विचार व्यक्त करणार। अतुल यांनी नॉलेज ब्रिजची स्थापना इंजिनिअरिंगच्या मुलांना करिअर गायडन्स मिळावा ह्या हेतूने केली आहे। अतुल पाटील यांनी भारतीय आणि मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या। अतुल हे COEP पुणेचे विद्यार्थी असून उच्च शिक्षण त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ साऊथहॅम्प्टन मधून घेतले। नमस्कार मित्रांनो, आज आपण इंजिनिअरिंग क्षेत्रामधल्या विविध करिअर पर्यायांवर विचार करणार आहोत। इंजिनिअरिंगचे शिक्षण घेताना आपल्याला बरेच प्रश्न भेडसावत असतात की आपल्याला इंजिनिअरिंग केल्यानंतर कुठल्या क्षेत्रामध्ये वाव आहे, आपल्या भारतामध्ये आणि बाहेरच्या ग्लोबल देशांमध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये आपण आपलं करिअर सुरू केलं पाहिजे, आणि या प्रश्नांचं आपण उत्तर शोधायचा या पुढच्या 8 मिनिटांमध्ये प्रयत्न करूया। जेव्हा आपण लहानाचे मोठे होतो आपल्याला बरेच पर्याय डोळ्यासमोर असतात आणि आपण त्यातला एक पर्याय निवडत असतो ज्याच्यामध्ये आपले आई वडील, भाऊ बहीण, टीचर्स सहभागी असतात। बरेचदा आपण बघतो आपले मित्र अलग अलग दिशेने जातात आणि जेव्हा आपण आपल्या करिअरमध्ये प्रगती करत असताना आपल्याला असं जाणवतं की आपण जो ऑप्शन घेतलेला आहे प्रावीण्य मिळू शकत नाही। बरेचदा आपल्याला असं कळतं की आपल्यासारखे हजारो लोक या क्षेत्रामध्ये आहेत आणि आपण काही त्याच्यामध्ये जास्त अजून ग्रो होऊ शकत नाही। बऱ्याचदा आपल्याला कळून चुकतं की या क्षेत्रामध्ये जास्त वाव नाही आणि आपण दुसऱ्या क्षेत्राकडे वळायचा प्रयत्न करत असतो। बऱ्याचदा अनफोर्सिन सर्कमस्टन्सेस लाईक रिसेशन आपल्याला एखादं क्षेत्र सोडून दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाण्याकरता कारणीभूत ठरतात। प्रत्येकच सुखी आयुष्य आणि चांगल्या करिअरचे स्वप्न बघत असतो, यात काही शंका नाही। एक आनंदाची गोष्ट आपल्याला बऱ्याच रिपोर्टमधनं कळते ती अशी की आपल्या देशामध्ये इंडस्ट्रीज हा साधारणतः 20 ते 22% ग्रो होत आहेत आणि 3,50,000 नवीन जॉब्स इंजिनिअरिंग मुलांकरता अवेलेबल होणार आहेत पुढच्या 10 वर्षांमध्ये, आणि आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे। जर आपण या संधीकरता स्वतःला तयार केले नाही तर निश्चितच हे जे ग्लोबल कॉम्पिटिशन आहे लाईक साऊथ अमेरिका, रशिया, चायना हे आपल्या ताटातलं हिसकावून घेतील। आता थोडा विचार करूया आपण की समजा मी जर केलं नाही तर दुसरं कोण करू शकणार आहेत। आपल्या देशामध्ये सध्या 3,600 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि 6 लाख मुलं दरवर्षी पास होतात। तर साहजिकच जर मी केलं नाही तर दुसरा एक मुलगा दुसऱ्या गावामधला ही माझ्या हातातला जॉब हिसकावून घेणार आहेत। तर आपण त्याची जितक्या तळमळीने तयारी करू तितकंच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की आपण पुढे जाण्याच्या पहिले इंजिनियर हा आयुष्यात काय करतो आणि त्याचं ध्येय काय हे समजून घेणं महत्त्वाचं असतं। इंजिनियर माणसाला आलेले जे प्रॉब्लेम्स असतात त्याला सोल्युशन काढायचा प्रयत्न करत असतो। तो इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, केमिकल असो, ही इज कॉल्ड एज अ प्रॉब्लेम सॉल्वर। ही इन्व्हेंट्स and create solution to what people need. आता आपण बघूया करिअर केव्हा सुरू होतं, जेव्हा आपण इंजिनिअरिंग कॉलेज सोडतो तेव्हा किंवा आपण त्यात ॲडमिशन घेतो तेव्हा। बरेच नामवंत लोक म्हणतात की करिअर हे आपल्या बालपणी सुरू होत असतं, जेव्हा आपण डिसाईड करत असतो की मला कुठल्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे, मला इंजिनिअरिंग व्हायचं आहे, मला लॉमध्ये जायचं आहे, मला कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे। दॅट इज अ फर्स्ट स्टेप फॉर अवर करिअर। बऱ्याचदा आपण जॉब आणि करिअरमध्ये संभ्रमित झालेलो असतो आणि आपण जॉबच्या मागे धावत असतो। आपण विचार करत असतो की अरे मला चांगल्या पैशाचा जॉब कसा मिळेल, पण करता करता आपण एक विसरून जातो की कुठल्या गोष्टीमुळे मला समाधान मिळेल, सुख मिळेल, आनंद मिळेल। या तिन्ही प्रश्नांचं उत्तर म्हणजे करिअर। करिअर ही अशी फेज असते लाईफमध्ये जिथे आपण नवीन स्किल्स आपल्या स्वतःहून शिकत असतो।
तर आता हे जे करिअर आहे याच्याकरता कोण जबाबदार आहे? आपले आई वडील, टीचर्स का आपली कंपनी? नाही, आपण स्वतः या गोष्टीला जबाबदार असतो आणि ही आपल्याला सातत्याने आपल्या करिअरमध्ये प्रत्येक दिवशी, प्रत्येक वर्षी करावीच लागते, त्यात अपवाद नाही. करिअर हे काय रॉकेट सायन्स नाही, ही सिंपल 6 स्टेपची प्रोसेस आहे. थोडासा रिसर्च केल्यावर मला असं आढळलं की या 6 इम्पॉर्टंट स्टेप्स आपल्या करिअरमध्ये करिअरला घडवण्याकरता मदत करू शकतात. पहिली स्टेप म्हणजे सेल्फ असेसमेंट, ज्याच्यामध्ये आपण स्वतःला समजून घेतो. दुसरी स्टेप आपण आपल्याला कशा प्रकारचं काम करायचं आहे किंवा कशा प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये जातो रिसर्च आपण करायला पाहिजे. तिसरी स्टेप म्हणजे आपण नेटवर्क्स आणि कॉन्टॅक्ट्स, आपण कोण लोक आपल्याला ओळखतात आणि कशा पद्धतीने ओळखतात याची जमापुंजी करायला पाहिजे. आपण आपलं डिसिजन मेकिंग ॲबिलिटी टू डिसाईड व्हिच इंडस्ट्री वी शुड वर्क, कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे आणि आपण कशा टाईपचं काम करायला पाहिजे, ही स्टेप नंबर 5. आणि शेवटी आपण काम करता करता आपलं लाईफ आणि आपल्या वर्कमध्ये बॅलन्स ठेवून आपलं करिअर ग्रो केलं पाहिजे. या 6 इम्पॉर्टंट स्टेप्स. आणि हे करता करता आपल्याला डोमेन नॉलेज जे आपण म्हणतो की या गोष्टी अशा का आहेत याचं उत्तर आपल्याला शोधायचं असतं. रिलेव्हंट सॉफ्टवेअर्स जे आपण इंडस्ट्रीमध्ये वापरतो त्याचं आपल्याला आकलन आणि त्यात एक्सपर्ट बनायचं असतं. एम्प्लॉयबिलिटी स्किल्स जसं कम्युनिकेशन स्किल्स झालं, तुमचं प्रेझेंटेशन स्किल्स, या फार महत्त्व देतात करिअरमध्ये पुढे जाण्याकरता. आणि शेवटचं म्हणजे ॲकॅडेमिक्स. आपण जेव्हा BTech करतो, MTech करतो त्याचा महत्त्वाचा वाटा आपल्या करिअरमध्ये होत असतो, हे विसरता कामा नये. त्यातली पहिली स्टेप म्हणजे स्वतःला समजून घेणं, सेल्फ असेसमेंट. ही एक फार महत्त्वाची स्टेप आहे. या स्टेपमध्ये आपण स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचे व्हॅल्यूज, स्किल्स, इंटरेस्ट आणि आपली लर्निंग ॲबिलिटी समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. मला असं आढळलं आहे की बरेचदा या गोष्टी आपल्याला सोप्या वाटतात, पण आपण जेव्हा त्याला करायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला त्याचं जास्त उत्तर मिळू शकत नाही. मला असं वाटतं मुलांनी नवीन टेक्नॉलॉजीचा आणि ITचा उपयोग करून या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत घ्यावी. ज्याच्याकरता मला आवडलेल्या 2 टेस्ट मी इथे तुमच्यासमोर मांडतो आहे. पहिली टेस्ट आहे वर्कप्लेस ड्रायव्हर इंडेक्स. ही टेस्ट अमेरिकेतल्या 300 शास्त्रज्ञांनी तयार केलेली टेस्ट आहे. या टेस्टमध्ये आपल्याला कळतं की आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जास्त सक्सेसफुल होऊ शकतो. दुसरी टेस्ट आहे DISC स्टाईल बिहेवियर रिपोर्ट. या रिपोर्टमध्ये आपल्याला कळतं की माझं नॅचरल आणि ॲडॉप्टेड बिहेवियर किती अलग अलग आहे. म्हणजे मी जे आज माझ्या प्रोफेशन करता करतो आहे आणि मी एखाद्या माझ्या आवडीकरता करणार आहोत त्याच्यामध्ये किती समानता आहे आणि त्यात किती डिफरन्सेस आहे. इन समरी आय फील दॅट देर आर 3 P's फॉर पर्सनल सक्सेस. पहिला P म्हणजे आपण जे स्किल्स आपण जे शिकलो आहोत शाळेमध्ये आणि आपल्या एक्सपिरियन्समध्ये ते कशा प्रकारचे आहेत. दुसरं म्हणजे पोर्टेबल स्किल्स जे आपण आपल्या जॉब करता अप्लाय करतो. फॉर एक्झाम्पल क्रिटिकल थिंकिंग, जनरल नॉलेज, सेल्फ डिसिप्लिन एक्सेट्रा. आणि तिसरा P फार इम्पॉर्टंट, आपण त्याला म्हणतो पर्सनॅलिटी ट्रायट्स आणि पॅशन. ज्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद होतो या गोष्टी डिस्कवर करून त्याचा आपल्या करिअरमध्ये उपयोग करून घेणे. आय होप तुम्हाला हे छोटंसं प्रेझेंटेशन आवडलं असेल. तुम्हाला काही जर याच्यामध्ये मदत लागणार असेल तर तुम्ही आम्हाला अप्रोच होऊ शकता. वी विल डू बेस्ट टू हेल्प यू इन युअर करिअर. धन्यवाद.